आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीने पापलेटचं कालवण आणि पापलेट फ्राय। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रिन्स किचन डायरीज। तर मग पाहूयात आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य। इथे मी पापलेट घेतली आहेत। पापलेट कापून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर मी वाटण्यासाठी कोथिंबीर, आले, लसूण आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। इथे मी पापलेटच्या कालवणासाठी पापलेटची डोलूक पण वापरणार आहे। पापलेटवर चिंचेचा कोळ घातला आहे। त्यानंतर हळद, घरगुती आगरी मसाला, मीठ घातलं आहे आणि आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे तेलामध्ये लसूण तळून घेतलेला आहे। त्यामध्ये पापलेट घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून कालवण शिजवून घ्यायचं आहे। आता फ्रायसाठी पापलेट मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी पापलेटच्या पीसेसवर चिंचेचा कोळ, आलं लसूण पेस्ट, हळद, मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून छान एकत्र करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट होऊन द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी फ्रायच्या कोटिंगसाठी रवा घेतला आहे। त्यामध्ये हळद, थोडासा मसाला आणि मीठ घातलं आहे। आता पापलेटच्या पीसेसना आपण रवा लावून घ्यायचा आहे। आणि एका तव्यामध्ये तेल घालायचं आहे। त्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि पापलेटचे पीस फ्राय करून घ्यायचे आहेत। तयार आहे आपलं आगरी पद्धतीचं पापलेटचं कालवण आणि पापलेट फ्राय। तुम्ही पण आमच्या आगरी पद्धतीने असं पापलेटचं कालवण आणि फ्राय बनवून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।